हॅलो फ्रेंड, आज आपण डिजिटल ऑफिस टर्नरमध्ये सेकंडरी स्टोरेज हे टॉपिक बघणार आहे. सेकंडरी स्टोरेज हे टॉपिक बघण्यापहिले आपण सीपीयूच्या बाबतीत माहिती घेऊन घेऊ. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. या सीपीयूलाच आपण कम्प्युटर असं म्हणतो. या सीपीयूमध्ये स्टोअर करण्यासाठी मेमरी असते. त्या मेमरीच्या बाबतीत आपल्याला माहिती घ्यायची. मेमरी इज अ मीडिया विच इज यूज टू सेव्ह इन्फॉर्मेशन. The device which actually used to hold data or information is called as memory. मेमरी म्हणजे अशी वस्तू ज्याच्यामध्ये माहिती सेव्ह करता येते किंवा इन्फॉर्मेशन सेव्ह करता येते. आता इन्फॉर्मेशन सेव्ह करण्यासाठी आपण मेमरी कार्ड, रॉम, हार्ड डिस्क आणि रॅम या गोष्टींचा वापर करतो. आता मेमरीचे दोन प्रकार आहे, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीचं एक्झाम्पल आहे रॅम. प्रायमरी मेमरी ही जी मेमरी असते ही कम्प्युटरची एक महत्त्वाची मेमरी असते. ही कम्प्युटर सुरू करून देण्यासाठी मदत करते आणि कम्प्युटरला सुरू ठेवण्यास मदत ठेवते. म्हणजे जे काही प्रोसेसिंग आपण कम्प्युटरमध्ये करतो, जे काही आपण ॲक्च्युअलमध्ये कम्प्युटरवर जे काही काम करतो ते काम करण्यासाठी पण कम्प्युटरला एक मेमरी लागते. त्या मेमरीला आपण रॅम असं म्हणतो. त्याचा फुल फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी. जितकी तुमच्या कम्प्युटरमधली रॅम जास्त असेल तितक्या तुमच्या कम्प्युटरची स्पीड जास्त असेल. म्हणून जेव्हा आपण कम्प्युटर घेतो त्यावेळेस आपण समोरच्या आपल्याला इन्फॉर्मेशन देतो की इतक्यामध्ये ह्या कम्प्युटरमध्ये इतकी रॅम आहे. तर जितकी तुम्ही रॅम जास्त घेणार तितकं त्या मशीनचं परफॉर्मन्स स्पीड चांगलं असेल, ॲक्सेस करण्याचं स्पीड जास्त असेल. म्हणून त्याला ॲक्सेस मेमरी असं म्हणतात. आता रॅममध्ये पण SDR रॅम, DDR रॅम, त्याच्यानंतर आता हे कोसर वेन्सर रॅम आहे. ही कोसर वेन्सर रॅम जनरली हाय कॉन्फिगरेशन्स मशीनमध्ये आपण लावतो. 8GB 16GB अशी ही रॅम भेटते. ही रॅम जी बाजूच्या डायग्राममध्ये दाखवली DDR रॅम, ही 2GB 4GB अशी पण भेटते, 8GB भेटते. हे रॅमचे डायग्राम्स तुम्हाला दाखवल्या पेपरामध्ये. रॅमचे डायग्राम विचारलेली असते, त्याचं नाव आपल्याला ओळखायचं असतं. रॅमचा फुल फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी. ही प्रायमरी मेमरी आहे. ही मेमरी फक्त कम्प्युटर सुरू असते तोपर्यंतच ही परफॉर्म ठेवते, तोपर्यंतच ही माहिती लक्षात ठेवते. एकदा मशीन रिस्टार्ट झालं की याने काय काय ऑर्डर घेतल्या होत्या किंवा काय काय याला आपण ऑर्डर प्रोव्हाइड केल्या होत्या ते सगळे विसरून जाईल ते. म्हणून रॅम म्हणजेच प्रायमरी मेमरीला टेम्पररी मेमरी किंवा अस्थायी मेमरी असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ही मेमरी मशीन रिस्टार्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही असतं ते सर्व विसरून जाते. म्हणून यांना प्रायमरी मेमरी, यालाच व्होलाटाईल मेमरी पण असं म्हटलं गेलेलं आहे. हा पण प्रश्न पेपरात विचारला जातो. आता आपण प्रायमरी मेमरीचे फीचर्स बघून घेऊ. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही टेम्पररी मेमरी असते. इन्फॉर्मेशन स्टोअर इन दी मेमरी इज ओनली टिल मशीन इज ऑन. इफ युअर मशीन इज रिस्टार्टेड it will forget all commands and instruction given by the user. This is also called as a volatile memory. Speed of computer is depend upon the RAM. That is access speed. जो access speed असतो तो RAM वर डिपेंड असतो. सेकंडरी मेमरी. आता सेकंडरी मेमरीचे एक्झाम्पल्स म्हटलं तर फ्लॉपी, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क आणि एक्सटर्नल हार्ड डिस्क. मी सेकंडरी मेमरीच्या बाबतीत भरपूर माहिती स्टोअर केली, याची डेफिनेशन पण शोधायची प्रयत्न केला. पण जितकं मला कलेक्ट केली इन्फॉर्मेशन तिच्यावर मी सांगतो की सेकंडरी मेमरी इज दॅट मेमरी वेअर वी कॅन स्टोअर द डेटा, म्हणजे वेअर वी कॅन सेव्ह द डेटा. फॉर एन एक्झाम्पल, जेव्हा आपण फाईलमध्ये जाऊन सेव्ह करतो तेव्हा आपण सेव्ह करण्यासाठी आपण कोणते कोणते ऑप्शन वापरू शकतो. तर पेन ड्राईव्ह वापरू शकतो, हार्ड डिस्क वापरू शकतो, म्हणजे C ड्राईव्ह, D ड्राईव्ह वापरू शकतो. मेमरी कार्डमध्ये पण आपण कम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकतो, फ्लॉपीमध्ये सेव्ह करू शकतो, CDमध्ये सेव्ह करू शकतो, DVDमध्ये सेव्ह करू शकतो. ज्या ज्या लोकेशनला आपण सेव्ह करू शकतो त्या सगळ्यांना आपण सेकंडरी स्टोरेज म्हणू. तर आता याची आपण एक्स्ट्रा माहिती घेऊ. सगळ्यात पहिले फ्लॉपी. पहिले 1990 ते 2000 या कालावधीमध्ये जे काही सेव्ह करायचं होतं आपल्याला, त्या सेव्ह करण्यासाठी कम्प्युटरमध्ये फ्लॉपीचा वापर जास्त प्रमाणात करायचा. फ्लॉपी ही एक 3.5 इंचची इतकी हाईट होती तिची. आपण प्रश्न पेपरात विचारला होतो. आणि याच्यामध्ये 1.44 MB इतकी माहिती सेव्ह करता यायची. MB म्हटलं तर मेगाबाईट. आजकाल आपण एक फोटो पण जर क्लिक केला तर तो 3 MB 4 MBचा असतो. म्हणजे तो फोटो पण आजच्या डिजिटल कॅमेराचा याच्यामध्ये सेव्ह करता येणार नाही. म्हणून हे आउटडेटेड होऊन गेलं. म्हणून सायंटिस्ट लोकांनी ना ह्या फ्लॉपीची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवून नवीन उपकरणं बनवले.
त्याच्यामध्ये पहिलं होतं CD. CDचा फुल फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क. या CDमध्ये 700 MB इतकी माहिती स्टोअर करता येते. ही CDची बॅक साईड दाखवली तुम्हाला बाजूला डायग्रामला. ह्या बारीक बारीक लाईन ज्या असतात, गोल गोल लाईन्स, त्या आपल्याला डोळ्याने दिसत नाही, पण जशी जशी आपण माहिती सेव्ह करतो तर आपण जर CDला थोडंसं सरकून बघितलं तर आपल्याला लाईन्स त्याच्यामध्ये ड्रॉ झालेल्या दिसतील, किंवा तितकी CD भरलेली CD क्लिअर कट आपल्याला ओळखता येईल जर आपण CDला नीट बघितलं तर ती जी काही इन्फॉर्मेशन स्टोअर होते CDमध्ये ती ट्रॅकच्या स्वरूपामध्ये स्टोअर होते. म्हणून भरपूर वेळेस आपण गाणे लावतो ना तर CDमध्ये ट्रॅक 1 ट्रॅक 2 असं लिहून येतं. ट्रॅक आहे, ह्या ट्रॅकला इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होतात आणि त्यांना आपण सेक्टर्स असं म्हणतो. ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही CD हातात घेऊन बघितलं तर तुम्हाला लवकर त्याची आयडिया येईल. त्याच्यावर बघा CDवर लिहिलेलं असतं 700 MB, म्हणजे 700 MBपर्यंत ती माहिती स्टोअर करता येते. आता या CDवर आणखी जर तुम्ही नीट बघितलं तर इथे लिहिलेलं आहे कॉम्पॅक्ट डिस्क रिकॉर्डेबल. CDचे 3 प्रकार आहे, रिकॉर्डेबल, रीरायटेबल आणि रॉम. ते पण आपण बघू. CDचे 3 प्रकार, कॉम्पॅक्ट डिस्क रिकॉर्डेबल, त्याला आपण CDR म्हणतो. ही अशी ब्लँक CD असते ज्याच्यामध्ये आपण रेकॉर्डिंग करू शकतो, त्याला आपण CDR म्हणतो. मला डायग्राम दाखवली होती मी मागे, ही डायग्राम आहे त्याची रिकॉर्डेबलची. CDR इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आहे CDRW. CDवर जर RW लिहिलेलं असलं तर कॉम्पॅक्ट डिस्क रीरायटेबल, हे त्याचा फुल फॉर्म आहे. रीरायटेबल म्हणजे अशी CD जी ऑलरेडी तिच्यामध्ये रायटिंग केल्यानंतर तो रायटिंग डिलीट करता येतो. म्हणजे CD एकदा आपण सेव्ह केली माहिती, सेव्ह केलेली माहिती आपण डिलीट करून पुन्हा नवीन माहिती त्याच्यामध्ये भरू शकतो, म्हणून त्याला रीरायटेबल CD असं म्हणतात. आणि एक असतं CD-ROM, म्हणजे जी CD ऑलरेडी प्रीलोडेड आलेली, जशी सॉफ्टवेअरची CD, गेमची CD, ज्याच्यामध्ये ऑलरेडी माहिती भरून आलेली आहे आपल्याला, त्याला आपण रीड ओनली मेमरी अशी CD असं म्हणतो. CD नंतर सायंटिस्ट लोकांनी DVD बनवलं. CDची स्टोरेज कॅपॅसिटी 700 MB होती. आता लोक कम्प्युटर जास्त वापरायला लागले, जास्त यूज झाला तर जास्त माहिती सेव्ह करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपकरणं बनवावे लागले सायंटिस्ट लोकांना. तर ते जे सेव्ह करण्यासाठी त्यांनी DVD बनवलं. DVDचा फुल फॉर्म आहे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. याचं आणखी एक नाव आहे डिजिटल व्हिडिओ डिस्क. याच्यामध्ये 4.7 GB इतकी माहिती सेव्ह करता यायची आणि हे 120 मिनटं आपल्याला रिकॉर्डिंग करून देण्याची परमिशन देते. याच्यावर लिहिलेलं आहे बघा 120 मिनिट. याच्यामध्ये पण DVD-R लिहिलं आहे. R म्हणजे रिकॉर्डेबल. DVDचे पण 3 प्रकार सेम. DVD-R म्हणजे रिकॉर्डेबल, DVD-RW म्हणजे रीरायटेबल आणि DVD-ROM म्हणजे रीड ओनली मेमरी. त्याच्यानंतर आहे हार्ड डिस्क. बघा, कम्प्युटरमध्ये माहिती सेव्ह करण्यासाठी आपण बघितलं फ्लॉपी, CD, DVD याच्यामध्ये सेव्ह करता येते. आता जे काही आपण आपल्या कम्प्युटरवर चालवतो ना ते ॲक्च्युली हार्ड डिस्कमध्ये सेव्ह होतं. हार्ड डिस्कला वेगवेगळे ड्राईव्ह असतात. एक असतं C ड्राईव्ह, एक असतं D ड्राईव्ह. C ड्राईव्हमध्ये पण भरपूर फोल्डर असतात. जसं C ड्राईव्हला भरपूर लोकेशन असतात. एक डेस्कटॉप असतं, त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट असतं, माय पिक्चर्स असतं. हे सर्व हार्ड डिस्कचे पार्ट्स आहे, कप्पे आहे. हे सर्व हार्ड डिस्कचे कप्पे आहेत. हे सर्व जे काही माहिती आपण कम्प्युटरमध्ये सेव्ह करतो ते हार्ड डिस्क, इंटरनल हार्ड डिस्कमध्ये सेव्ह होतं. तसेच कम्प्युटरमध्ये एक्सटर्नल हार्ड डिस्क पण असते. जर कम्प्युटरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा माहिती, तुम्हाला जास्त माहिती स्टोअर करायची तर तुम्ही एक्सटर्नल हार्ड डिस्कमध्ये पण सेव्ह करू शकता. हार्ड डिस्क एक्सटर्नल हार्ड डिस्क जी असते ती USB-ने कनेक्ट करता येते आपल्याला आणि त्याच्यामधली माहिती आपण कॉपी करून या एक्सटर्नल हार्ड डिस्कमध्ये ठेवू शकतो. ही एक्सटर्नल हार्ड डिस्क आपण रिमूव्ह पण करू शकतो, म्हणून याला रिमूवेबल हार्ड डिस्क असं म्हणतात. इंटरनल हार्ड डिस्कला आपण रिमूव्ह नाही करू शकत. जर इंटरनल हार्ड डिस्कला रिमूव्ह केलं तर कम्प्युटरमध्ये नेक्स्ट टाईमला बूट करण्यासाठी त्याला ड्राईव्ह भेटणार नाही. एक्सटर्नल हार्ड डिस्कला आपण रिमूव्ह करू शकतो आणि दुसऱ्या कम्प्युटरमध्ये पण लावू शकतो, म्हणून याला एक्सटर्नल हार्ड डिस्क असं म्हणतात. एक्सटर्नल स्टोरेज डिव्हायसेसमध्ये ना पेन ड्राईव्ह पण आहे, मेमरी कार्ड पण आहे. हे पण आपण कम्प्युटरला लावून याच्यामध्ये माहिती सेव्ह करू शकतो आणि माहिती बाहेर काढू शकतो. म्हणजे सेकंडरी स्टोरेज ह्या टॉपिकची माहिती जर तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये समजायची असेल तर CPUमध्ये जी मेमरी असते त्याच्यात 2 प्रकार आहेत, प्रायमरी आणि एक सेकंडरी. प्रायमरी मेमरी ही टेम्पररी असते तर सेकंडरी मेमरी ही परमनंट असते. तुम्ही जितकेही डायग्राम बघितलेले आहे, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, हार्ड डिस्क, CD, DVD याच्यामधली माहिती आपोआप डिलीट होत नाही किंवा मशीन रिस्टार्ट झालं तर ती माहिती डिलीट होत नाही.
जोपर्यंत युजर्स ती माहिती डिलीट करत नाही तोपर्यंत ती माहिती डिलीट होत नाही, म्हणून सेकंडरी स्टोरेजला परमनंट मेमरी म्हणतात. त्याच्या उलट प्रायमरी मेमरीला आपण टेम्पररी मेमरी म्हणतो. त्याच्यामधली माहिती फक्त कम्प्युटर सुरू आहे तोपर्यंतच ती माहिती त्याच्यात स्टोअर असते. म्हणजे जे काही कमांड आपण देतो, कॉपी पेस्ट किंवा कम्प्युटरला जे काही ऑर्डर्स देतो ते चालवण्यासाठी जी मेमरी लागते तिला आपण प्रायमरी मेमरी किंवा ॲक्सेस करणारी मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी असं म्हणतो. ती मेमरी त्याच्यामधली माहिती फक्त ॲक्सेस करण्यापुरतीच वापरते, म्हणून ती टेम्पररी असते. तर सेकंडरी मेमरीची माहिती ही परमनंट असते, ती तुम्ही नेहमी वापरू शकतात. नेक्स्ट टायमाला पण तुम्ही ती माहिती मेमरी कार्डचा वापर करून किंवा पेनड्राईव्हचा वापर करून ती माहिती तुम्ही त्यात भर घालू शकतात, एडिट करू शकतात, चेंज करू शकतात आणि पुन्हा सेव्ह करू शकतात. अशी मेमरी असते सेकंडरी मेमरी. थँक्यू.